आज परिस्थिती अशी झाली आहे, तुम्ही एवढे मोठे नेते म्हणता आणि जनतेत जाताना तुम्हाला वाईफला सिक्युरिटी लागते. हा सुद्धा कधीतरी त्यांनी विचार करायला पाहिजे. म्हणजे लोकांनी डोक्यावर घ्यायच्याऐवजी लोक तुमच्यावर हल्ला करतील ही भीती वाटायला लागलेली आहे, म्हणून तुम्हाला वाईफला सिक्युरिटी लागते. मग काय उपयोग आहे तुमचं? स्वतः नितेश राणे 12 वर्ष काँग्रेसमध्ये होते, आष्टीकर काँग्रेसमध्ये होते, ओम राजे काँग्रेसमध्ये होते, संजय दिना पाटील काँग्रेसमध्ये होते, संजय देशमुख काँग्रेसमध्ये होते आणि ह्यांना काँग्रेसची एवढी अलर्जी झाली. छाती काढून आम्ही कुठलं मोठं पाकिस्तानवरच काबीज केल्यासारखं किंवा मोठा हल्ला केल्यासारखं छाती काढून फिरता. काय ह्याच्यामध्ये कसली आली मर्दांगी? आम्हाला अपेक्षा आहे सुबह का भुला अगर घर शाम को वापिस आहे तो उसको भुला नहीं कहते. जर एखाद्याचं मनाचं परिवर्तन झालं तर उद्धव ठाकरे साहेब जो काही योग्य तो निर्णय घेतील. या नालायक लोकांकडे कसली उत्तरं सुद्धा नाहीत. एकाचं मी ऐकलं म्हणे वाढदिवसाला मला शुभेच्छा दिल्या नाहीत. वाढदिवसाला शुभेच्छा तुला जे कोण 500,000 लोक देत आहेत ते उद्धव ठाकरे साहेबांनी तुला खासदार केलं म्हणून शुभेच्छा देत आहेत. या खासदारांना स्वतःला आरशात बघताना लाजा वाटल्या पाहिजेत. 2018व्या वर्धापन दिनानिमित्त SRA जनता दरबार याचं आयोजन करण्यात आलं होतं. याला आपण सगळ्यांनी पाहिलं असेल. उदंड असा प्रतिसाद नागरिकांनी दिला. वांद्रे पूर्वमध्ये गेले 20-25 वर्षांपासून अनेक पुनर्वसन प्रकल्प हे रखडलेले आहेत. मी निवडून आल्यापासून वारंवार अधिवेशनामध्ये ह्याचीच मांडणी करत होतो आणि आज अधिकारी स्वतः म्हणजे नेहमी नागरिकांना हेलपाटा माराव्या लागतात त्याच्याऐवजी अधिकारी स्वतः इकडे आले आणि त्याच्यामुळे शेकडो नागरिकांनी त्यांच्या भाड्याच्या समस्या असतील अन्य कुठल्या समस्या असतील या मांडलेल्या आहेत. माझी ही पूर्ण खात्री आहे की या समस्यांचं निवारण होईल. लोकप्रतिनिधी म्हणून माझी तो जबाबदारी असेल की जास्तीत जास्त गृहनिर्माण प्रकल्प हे पूर्ण व्हावेत. वांद्रे पूर्वातील नागरिकांना त्यांच्या हक्काची घरं मिळावीत. नाही, चर्चेचा विषय म्हणजे आज शेवटी आशिष शेलार हे मुंबईचे पालकमंत्री आहेत. जेव्हा आपण SRAचा कार्यक्रम घेतो तेव्हा तो शासनाचा कार्यक्रम असतो आणि शासनाच्या कार्यक्रमाला मंत्री या नात्याने अन्य कुठल्या समस्या असतील या मांडलेल्या आहेत. माझी ही पूर्ण खात्री आहे की या समस्यांचं निवारण होईल. लोकप्रतिनिधी म्हणून माझी तो जबाबदारी असेल की जास्तीत जास्त गृहनिर्माण प्रकल्प हे पूर्ण व्हावेत. वांद्रे पूर्वातील नागरिकांना त्यांच्या हक्काची घरं मिळावीत. या खासदारांना स्वतःला 22 साली जेव्हा काही खासदार आमदार आम्हाला सोडून गेले तेव्हा असं सांगण्यात आलं होतं की आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेलो, ते पटलं नाही म्हणून आम्ही पक्ष सोडला आणि भाजपची वाट धरली. पण हे जे काही 6 खासदार निवडून आले यांना निवडून येऊन जेमतेम 2 वर्ष झालेली आहेत. हे सगळे महाविकास आघाडी म्हणजे मोदी सरकारच्या विरोधात निवडून आले. जेव्हा हे सगळे निवडणुकीला उभे होते तेव्हा मी या गोष्टीचा साक्षीदार आहे. स्वतः उद्धव ठाकरे साहेबांनी यांच्याकरता 1-1 नाही, 2-2 नाही, 3-3 नाही, 10-10 प्रचारसभा घेतल्या. हिंगोलीत 10 प्रचारसभा घेतल्या, यवतमाळला 10-12 प्रचारसभा घेतल्या. म्हणजे एका विधानसभा क्षेत्रामध्ये 3-3 प्रचारसभा घेतल्या. भर उन्हात फिरले. आदित्य ठाकरे साहेब प्रचंड फिरले. माझ्यासारखे छोटे कार्यकर्ते तर किती फिरले त्याला हिशोब नाही. एक जेव्हा खासदार उभा राहतो तेव्हा त्याच्याकरता अनगिणत असे कार्यकर्ते मेहनत करत असतात. आणि असे हे लोक विश्वासघातकी निघतील असं कोणालाही कल्पना नव्हती. आम्ही गेले 6 महिने 1 वर्ष या सगळ्याची कुणकुण आम्हाला होती, आमच्या कानावर येत होतं. पण उद्धव ठाकरे साहेब जेव्हा बोलायचे तेव्हा हे लोक इतके गोड बोलायचे तेव्हा उद्धव ठाकरे साहेब सुद्धा विश्वास ठेवायचे. आम्ही सुद्धा यांच्या अत्यंत घृणास्पद लाजिरवाणं ही गोष्ट आहे. आणि खास करून माझं आपल्या सगळ्या माध्यमांना सुद्धा आव्हान आहे की या गोष्टी कृपया कोणी नॉर्मलाइज करू नका. आत्ताची परिस्थिती आहे की एखाद्या घरामध्ये जर कोणी दरोडा टाकला, कोणी चोरी केली तर चोरांना पकडण्याच्या ऐवजी घर मालकांनी कुलूप कसं लावलं नव्हतं याच्यावरच जास्त तुम्ही चर्चा करत राहता. घर मालकांनी खिडक्या लावायला पाहिजे होत्या, घर मालकांनी ग्रिल लावायला पाहिजे होतं, दरोडा टाकताना किती मोठी हुशारी केली, कसे हे लोक वरनं खाली उड्या मारतात, कसे बरोबर आतले पैसे बाहेर काढतात, ह्याला तुम्ही ऑपरेशनची नावं देता. मला वाटतं ही आपलं काम असतं का? दरोडा कलकत्तामध्ये पडलेला आहे, दरोडा दिल्लीमध्ये पडलेला आहे, दरोडा जर असे वारंवार देशात दरोडे पडत असतील तर दरोडेखोरांना पकडलं पाहिजे की संपूर्ण देशामधल्या घरमालकांना सांगितलं पाहिजे की तुम्ही ग्रिल लावा, तुम्ही CCTV लावा, तुमचं घर अभेद्य ठेवा. त्यामुळे कसले आपण विश्लेषण करतो, कशावर बोलतो ह्याचा सुद्धा या नालायक लोकांकडे कसली उत्तरं सुद्धा नाहीत. एकाचं मी ऐकलं म्हणे वाढदिवसाला मला शुभेच्छा दिल्या नाहीत. वाढदिवसाला शुभेच्छा तुला जे कोण 500,000 लोक देत आहेत हे उद्धव ठाकरे साहेबांनी तुला खासदार केलं म्हणून शुभेच्छा देत आहेत.
जर उद्धव ठाकरे साहेबांनी तुम्हाला खासदार केलं नसतं तर काळं कुत्रं तुम्हाला विचारत नव्हतं. अशा या लोक जे मी कोणाचंही नाव घेत नाही, कारण आम्हाला असं सांगण्यात येते की अजूनही काही लोकांची मनांचं आम्हाला अपेक्षा आहे सुबह का भुला अगर घर शाम को वापिस आहे तो उसको भुला नहीं कहते. जर एखाद्याचं मनाचं परिवर्तन झालं तर उद्धव ठाकरे साहेब जो काही योग्य तो निर्णय घेतील. पण हे जे काही सुरू आहे हे अत्यंत आणि मला ह्याच्याहून आश्चर्य या सत्ताधाऱ्यांचं वाटतं. छाती काढून आम्ही कुठलं मोठं पाकिस्तानवरच काबीज केल्यासारखं किंवा मोठा हल्ला केल्यासारखं छाती काढून फिरता. काय ह्याच्यामध्ये कसली आली मर्दांगी, ह्याच्यात कसलं आलं ऑपरेशन. हे काही ऑपरेशन करायचं पाहिजे की आज तुमची एवढी मोठी हव्यास तयार झालेली आहे. 240 आमदार असून सुद्धा तुमचं पोट भरत नाही. मोदी साहेबांची देशावर सत्ता असून सुद्धा तुमचं पोट भरत नाही. केवळ एक बिल पारित करून घ्यायचंय. म्हणून जर तुम्ही देशाच्या लोकशाहीला जर तडे लावणार असाल तर देशाची जनता हे मान्य करणार नाही. नाही, मी हे काही पत्र वाचलेलं नाही. असं आपण जर पत्र म्हणत असाल तर मी वाचलेलं नाही. पण जर असं असेल तर हे त्याहून जास्त हास्यास्पद आहे. कारण हे जे काही 6 लोक होते हे 6 लोक हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीमधून निवडून आले. महाविकास आघाडीचे विचार ज्या ज्या मतदारांना पटतात त्या त्या मतदारांनी उद्धव ठाकरे साहेबांचा चेहरा बघितला, पक्षावरचं प्रेम बघितलं आणि यांना मतदान. स्वतः नितेश राणे 12 वर्ष काँग्रेसमध्ये होते, आष्टीकर काँग्रेसमध्ये होते, ओम राजे काँग्रेसमध्ये होते, संजय दिना पाटील काँग्रेसमध्ये होते, संजय देशमुख काँग्रेसमध्ये होते आणि ह्यानं यांची हे बघा कसं झालं आहे की आज मी सुद्धा विरोधी पक्षात आहे. मी विरोधी पक्षात असल्या कारणानं सध्या परिस्थिती इतकी वाईट आहे की याच शिबिरामध्ये माझ्या पूर्वी आशिष शेलार साहेब इकडे आले. मला कळलं ते आणि मी एकत्र येणार म्हणून मीडिया एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाली. आज जर मी आणि ते एकत्र असतो आणि मी त्यांचं पालकमंत्री या नात्याने अभिनंदन केलं असतं तर तुम्ही माझ्यासुद्धा बातम्या चालवायला कधी काही लोकांनी कमी नसत्या केल्या की सरकारचं अभिनंदन वरुण सरदेसाईंनी सुद्धा केलं. त्यामुळे शेवटी एखादा नगरसेवक असतो, आम्ही आज विरोधी पक्षामध्ये आहोत, एखादं काम करायला अधिकाऱ्याला भेटावं लागतं. एखाद्या कामाकरता ज्या ज्या समित्यांचे अध्यक्ष आहेत त्यांना भेटावं लागतं. एखाद्याला भेटलं म्हणजे काय आम्ही काय सगळे आमचे नगरसेवक काय आमचे विचार, पक्षावरचं प्रेम, पक्षावरची काय निष्ठा सगळे विकणार आहोत का? हे या सत्ताधाऱ्यांना सुद्धा कळलं पाहिजे. शिंदे गटांनी तर हा विचार केला पाहिजे. तुम्ही आमचे आमदार घेऊन गेलात, खासदार घेऊन गेलात, काय मोठे छातीडोकपणे सांगायचे 65 नगरसेवक आम्ही काय 120 नगरसेवक मुंबई महानगरपालिकेतले आमच्याकडे आहेत. भाजपसोबत जर यांची आघाडी नसती तर आता यांचे किती 28-29 जेमतेम आलेत, ते 10 पण आले नसते. काय मोठ्या मोठ्या वल्गना करता. आज तुम्ही एवढं सगळं करून सुद्धा एवढे नगरसेवक घेऊन गेलात, एवढे आमदार घेऊन गेलात, एवढे खासदार घेऊन गेलात, एवढा पैशांचा वापर केला, सत्तेचा वापर केला, वेगवेगळ्या स्कीमचं नियोजन तुम्ही केलं, घोषणा केली, तरी देखील 65 नगरसेवक हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निवडून आले. माझा आमच्या या सगळ्या नगरसेवकांवर, माझा म्हणजे मी कार्यकर्ता म्हणून बोलतो, मी काही नेता नाही आहे, कार्यकर्ता म्हणून माझा पूर्ण विश्वास आहे. कोणही इथे तिथे हलणार नाही. पण सत्ताधाऱ्यांनी सुद्धा आता विचार केला पाहिजे की कुठेतरी भस्म्या हा एक रोग आहे. हा जर रोग झाला असेल तर याच्यावर त्यांनी उपचार करून घेतले पाहिजेत. सारखं पाहिजे 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 पाहिजे, हा पण पाहिजे ना तो पण पाहिजे ना हो पण पाहिजे, लोकांना हे आवडत नाही. तुम्हाला जे काय मॅन्डेट दिलेलं आहे हे मॅन्डेट 2017मध्ये 84वरनं 3च जागा वाढवून महाशक्ती भाजपला 87वर नेऊन ठेवलं आणि 120 नगरसेवक आयात केलेल्यांना 28वर नेऊन ठेवलं. हे मॅन्डेट मुंबईच्या जनतेने तुम्हाला दिलेलं आहे. तुमच्याकडे आत्ता आघाडी आहे, तुमच्याकडे आत्ता मेजॉरिटी आहे. या मेजॉरिटीच्या माध्यमातून मुंबईकरांचा विकास करा, महानगरपालिकेचं काम करा. पुढापुढीचं राजकारण आता बंद झालं पाहिजे. नाही, मी परत एकदा सांगतो की मी एकाचं कोणाचं नाव घेणार नाही, कारण मला अजूनही अपेक्षा आहे की या लोकांवरचे जे उपकार उद्धव ठाकरे साहेबांनी केलेले आहेत हे उपकार हे लोक कोणी विसरणार नाहीत. अजूनही मीडियामध्ये जरी चर्चा असली, सही झाली आहे, पत्र दिलं आहे, अमुक झाले, तरी हे काही अजून उघडकीस आलेलं नाही. मी अजूनही ते अध्यक्षांना दिलेलं पत्र देखील पाहिलं नाही. मी हे जे काही 5-6 लोक आहेत यांचा अध्यक्षांसोबतचा फोटो पाहिलेला नाही, यांचं शिंदे किंवा त्यांच्या नेत्यांसोबतचा फोटो पाहिलेला नाही. त्यामुळे मी एकावर कोणावर टिप्पणी करणार नाही. माझी परत एकदा या सगळ्यांना विनंती आहे, कधीतरी डोळे बंद करून विचार करा. जर तुमच्यावर विश्वास हा उद्धव ठाकरे साहेबांनी ठेवला नसता, तुम्ही जी छाती काढून फिरता सगळीकडे ती तुम्हाला फिरता आली असती का? आज परिस्थिती अशी झाली आहे, तुम्ही एवढे मोठे नेते म्हणता आणि जनतेत जाताना तुम्हाला वाईफला सिक्युरिटी लागते.
हा सुद्धा कधीतरी त्यांनी विचार करायला पाहिजे. म्हणजे लोकांनी डोक्यावर घ्यायच्याऐवजी लोक तुमच्यावर हल्ला करतील ही भीती वाटायला लागलेली आहे, म्हणून तुम्हाला Y+ सिक्युरिटी लागते. मग काय उपयोग आहे तुमचा? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील 6 खासदारांनी पक्षाचा व्हीप झुंगारून स्वतंत्र गट स्थापन केल्याची चर्चा सध्या राजकारणात चांगलीच तापली आहे. या सर्व घडामोडींवर ठाकरे गटाचे युवा नेते वरुण सरदेसाई यांनी अत्यंत संतप्त शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. ज्या उद्धव ठाकरेंनी तुमच्यावर विश्वास ठेवला त्यांनी तुम्हाला खासदार केलं नसतं तर तुम्हाला कोणी विचारलं असतं का, असा थेट सवाल करत सरदेसाई यांनी बंडखोर खासदारांवर आणि भाजपवर कडाडून हल्लाबोल केला. वांद्रे पूर्व येथे आयोजित एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी या राजकीय घडामोडींवर आपली रोखठोक भूमिका मांडली. सरदेसाई म्हणाले की गेले 3 दिवस आपण खासदार फुटीच्या ज्या चर्चा ऐकत आहोत त्या अत्यंत घृणास्पद आणि दुर्दैवी आहेत. या खासदारांना स्वतःला आरशात बघताना लाज वाटली पाहिजे. यांच्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे भरउनात फिरले. एका विधानसभा क्षेत्रात 10 सभा घेतल्या. त्यामुळे या लोकांची निवडून येण्याची ताकद केवळ पक्षावरील निष्ठा आणि मातोश्रीवरील प्रेमामुळे होती. हे लोक इतके गोड बोलायचे की उद्धव साहेब यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायचे, पण ते असा विश्वासघात करतील याची कुणालाच कल्पनाही नव्हती, अशी उद्गिनता यांनी व्यक्त केली आहे. माध्यमांना उद्देशून सरदेसाई म्हणाले की या ऑपरेशन टायगर सारख्या गोष्टींना तुम्ही नॉर्मलाइज करू नका. एखाद्याच्या घरात दरोडा पडला तर दरोडेखोरांना पकडण्याऐवजी घर मालकाने कुलूप कसे लावले नाही यावर चर्चा होते. हा केवळ लोकशाहीवरील दरोडा आहे. भाजपवर टीका करताना ते म्हणाले की तुमच्याकडे देशात आणि राज्यात मेजॉरिटी आहे, मोदींची सत्ता आहे, पण तरीही तुमचं पोट भरत नाही. केवळ एखादं बिल पारित करून घ्यायचं म्हणून लोकशाहीला तडे देण्याचं हे राजकारण जनता मान्य करणार नाही. सत्ताधाऱ्यांना भासम्या नावाचा रोग जडलाय, त्यावर त्यांनी उपचार करून घ्यावेत. शिवसेना ठाकरे गट काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे या भीतीने आम्ही पक्ष सोडला असा दावा काही बंडखोर करत आहेत. यावर सरदेसाई यांनी कडक उत्तर दिलंय. ते म्हणाले अत्यंत हास्यास्पद आहे. ज्यांनी हा आरोप केलाय ते स्वतः काँग्रेसच्याच मुशीत तयार झाले आहेत. नितेश राणे स्वतः अनेक वर्ष काँग्रेसमध्ये होते. नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, संजय देशमुख हे सर्वजण कधी काळी काँग्रेसमध्येच होते आणि आता यांना अचानक काँग्रेसची ॲलर्जी कशी झाली? वरुण सरदेसाई यांनी या सर्व घडामोडींवर सावध पवित्रा घेताना स्पष्ट केलं की त्यांनी अद्याप लोकसभा अध्यक्षांना दिलेलं पत्र किंवा त्यांचे मुख्यमंत्र्यांसोबतचे फोटो पाहिलेले नाहीत. मी कुणाचंही नाव घेणार नाही, कारण मला आजही अपेक्षा आहे की त्यांच्या मनाचे परिवर्तन होऊ शकतं. सुबह का भुला अगर शाम को घर आ जाए तो उसे भुला नाही कहते. जर त्यांनी आपली चूक सुधारून पुन्हा पक्षात येण्याचा निर्णय घेतला तर उद्धव ठाकरे साहेब त्याबाबत तो योग्य निर्णय घेतीलच, असं सांगत त्यांनी बंडखोरांना माघारी फिरण्याचं आवाहनही केलंय. वरुण सरदेसाई यांच्या या प्रतिक्रियेवरून स्पष्ट होतं की ठाकरे गट या फुटीच्या घटनेमुळे कमालीचा संतप्त असला तरी आजही ते काही खासदारांच्या घरवापसीची अपेक्षा ठेवूनच आहे. तसेच या फुटीमागे केवळ भाजपच्या 2/3 बहुमतास हव्यास कारणीभूत असल्याचं त्यांनी थेट अधोरेखित केलंय. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.